आपण ऐकायला येतं? हां, माईक नाही चालू? हॅलो, आहे माईक चालू? माईक चालू नाही आहे. हॅलो, हॅलो, नाही येते. काय ह्याचं होतं? नाही, इथे चालू आहे. हॅलो, जाऊ दे, असू दे. मी जरा जोरात बोलते. येतो ना? नाही ना चालू? आला? हॅलो, बरं आलं तर. आपण येतो, असू दे. दुसऱ्या अध्यायाचा अगदी शेवटचा भाग आपण पाहतो. स्थितप्रज्ञ ही कल्पना तर आपण पाहत आहोतच, पण त्याच्याही आता आज हा दुसरा अध्याय आपला संपणार आहे. अगदी शेवटपर्यंत आपण जाणार आहोत. या अध्यायामध्ये आपण आत्तापर्यंत जो भाग पाहिलेला आहे त्याचं थोडा उल्लेख करते की स्थितप्रज्ञाची अवस्था जी आहे ती अशा प्रकारची आहे की सगळ्या वासनांचा त्याग करून ज्याची मन बुद्धी सगळी आत्म्यामध्ये केंद्रित झालेली असते आणि त्याचा आत्मा हा ब्रह्माशी संयुक्त असतो, परमात्म्याशी संयुक्त असतो, अशी स्थित अवस्था ती स्थितप्रज्ञाची अवस्था आहे. आपण पाहिलेलं आहे. आता या सगळं विवेचनामध्ये मध्ये पुन्हा ज्ञानेश्वर आणि गीतेमध्ये भगवंतसुद्धा पुन्हा उल्लेख करतात की म्हणजे स्थितप्रज्ञ अवस्थेला पोचणं तितकं सहज नाही आहे. कारण विषय सुखांची जी काही एक गोडी म्हणा, जो काही एक अनुभव किंवा त्याच्याबद्दलच्या काहीतरी इच्छा मनामध्ये निर्माण झाल्या एकदा की कशी घसरण होते ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ते आपण पाहिलं गेल्या वेळेला की एखाद्या विषय सुखाबद्दलची अभिलाषा निर्माण होते, म्हणजे इच्छा निर्माण होते. त्या इच्छेचं कामामध्ये रूपांतर कसं होतं तर ज्या वेळेला त्या इच्छेविषयी किंवा त्या सुखाविषयी सतत मनामध्ये चिंतन, ते आपल्याला हवं आहे अशा प्रकारे ज्या वेळेला चिंतन निर्माण होतं त्यावेळेला काम निर्माण होतो. आणि कामाबरोबरच क्रोध येतो असं म्हटलेलं आहे की काम क्रोध म्हणजे घसरण कशी, काम क्रोध आणि सम्मोह म्हटलंय त्यांनी. सम्मोह ह्याचा अर्थ नीट काही कळतच नाही, म्हणजे आपण करतोय ते योग्य आहे का नाही हे सुद्धा समजेन असं होतं. जे अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झाली परिस्थिती की आपण हे करावं का नाही ह्याचा गोंधळ जो निर्माण झाला, ही सम्मोहाची परिस्थिती असते. आणि मग सम्मोह एकदा का निर्माण झाला की स्मृतिभ्रंश
निर्माण होतं. की स्मृती म्हणजे काय, कशाची स्मृती, तर आपण आत्म्याशी केंद्रित असलं पाहिजे. आपलं स्वरूप स्वस्वरूप जे आहे ते आत्मा हे आहे, शरीर हे नाही. तर अशा प्रकारे आत्म्याशी निष्ठता आणि आत्मा परमात्म्याशी निष्ठ असणं ही जी गोष्ट आवश्यक आहे साधकाला, म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की हे स्थितप्रज्ञाचं वर्णन आहे. या आपल्यासारख्या सामान्य माणसांचं हे वर्णनच नाही, हे स्थितप्रज्ञाची अवस्था आहे. तो साधना करतोय, त्याला त्या अवस्थेला पोचायचं आहे. तर ज्या अवस्थेला आपल्याला पोचायचं आहे ती स्मृती जर मनातून नाहीशीच झाली तर मग पुढे काय घडणार आहे की त्यांनी म्हटलं की चैतन्य देहातून गेल्यानंतर देहाची जी अवस्था असते, प्राणच गेला म्हणजे ते प्रेत झालं. त्याप्रमाणे जर स्मृतिभ्रंश झाला तर आपली स्थिती ही तशीच असते. अशा प्रकारे त्यांनी ही घसरण सांगितली आहे. आणि त्यामुळे ते पुन्हा पुन्हा असं म्हणतात की ह्या वासना ज्या आहेत, ह्या कामना ज्या आहेत, त्या मनवनी असा शब्द वापरला आहे. तुमच्या लक्षात येईल की मनापासून ते टाकून दिलं पाहिजे, पूर्णपणे त्याचा त्याग झाला पाहिजे, तरच ह्या अशा ऊर्ध्व अवस्थेला. आणि आता ऊर्ध्व म्हणजे काय आणि अधो म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे, बाह्य म्हणजे काय आणि अंतर्मुख म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. तर अशा ऊर्ध्व अवस्थेला, अशा अंतर्मुख अवस्थेला आपण तेव्हाच पोचू शकतो ज्या वेळेला सगळ्या वासनांचा त्याग आपल्यामधून पूर्णपणे नाहीसा होतो. आता आणि एका गोष्टीचा त्यांनी उल्लेख केला आहे, मला आता पटकन दिसली म्हणून सांगते की किती म्हणजे ह्या वासना ह्या किती पटकन त्या आपल्याला सगळ्या काम समूह या सगळ्या परिस्थितीमध्ये किती पटकन टाकतात हे सांगण्यासाठी त्यांनी म्हटलं की इंधनावरती ठिणगी पडली की जसा सगळीकडे ज्वाळ निर्माण होतो तशी ही अवस्था असते की एकदा का तो अनुभव घ्यावा अशी इच्छा निर्माण झाली की पुढे सगळं संपलं असं म्हटलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी हे विस्फुल म्हणजे इंधनाला ठिणगी लागणं हे वाचल्यानं ते एकदम मला आठवण झाली म्हणून मी सांगते की ययाती हे तुम्ही कदाचित, कारण आपल्या पिढीच्या लोकांनी ययाती कादंबरी वाचलेली असणं शक्य आहे, पण ती जी वि स खांडेकरांची कादंबरी आहे ना ती मुळात संस्कृत कादंबरी आहे, ययाती नावाची. आणि त्या कादंबरीमध्ये तो ययाती जो असतो तो अशा प्रकारचा असतो की त्याला इतकं कामप्रेरणा असते. काम म्हणजे खरोखर सेक्स या अर्थी कामप्रेरणा, स्त्री सुखाची आकांक्षा इतकी त्याच्या मनामध्ये असते की तो वृद्ध होतो आणि तरीसुद्धा त्याला असं वाटतं की नाही आपल्याला अजून स्त्री सुख पाहिजे, आपली इच्छा पूर्ण झाली नाही. आणि म्हणून तो आपल्या पुत्राला असं म्हणतो की तुझं तारुण्य मला दे आणि माझं वृद्धत्व तू म्हणजे आपल्या सगळ्या पुत्रांना असं सांगतो की कोणीतरी तुमचं तारुण्य मला द्या आणि माझं वृद्धत्व तुम्ही घ्या. आणि त्याचा एक पुत्र ह्या गोष्टीला तयार होतो आणि असं तारुण्य पुन्हा त्या ययातीला मिळतं आणि स्त्री सुखाचं लोभ त्याचा असा वाढतच राहतो. आणि त्या ययातीच्या तोंडी जे शेवटी वाक्य आहे ते इतकं सुंदर आहे. तो असं म्हणतो, संस्कृत वाक्य असे, न जातु कामहा कामानाम उपभोगेन शाम्यती असं म्हणतो. म्हणजे ह्याचा साधा अर्थ असा की एकदा निर्माण झालेला काम हा कामाच्या उपभोगाने शमत नाही. कामाच्या
उपभोगाने शमत नाही. म्हणजे त्याला असं वाटतं की मला आणखीन उपभोग पाहिजे, म्हणजे माझी ही जी काही इच्छा आहे ही पूर्ण होईल. तर ती इच्छा पूर्ण होतच नाही. म्हणजे त्याचे जे उद्गार आहेत की एकदा निर्माण झालेला काम हा केव्हाही कामाच्या उपभोगाने शमत नाही. आणि त्याच्या पुढची ओळ आहे, त्या मराठीतच सांगते की त्याच्या पुढची ओळ असं सांगते किंवा त्याचे विचार असं सांगतात की ज्याप्रमाणे एखाद्या ठिकाणी बारीकशी ठिणगी पडली, म्हणून मला ते एकदम आठवलं, बारीकशी ठिणगी पडली की त्या ठिणगीमुळे प्रचंड मोठा अग्नी जसा निर्माण होतो, तसं म्हणजे अग्नीमध्ये तुम्ही जितकी आहुती द्याल तितका अग्नी वाढत जातो. त्याचप्रमाणे उपभोग जितका घ्याल तितका काम वाढत जातो. काय सुंदर ययातीचे उद्गार आहेत बघा की जितकं आपण उपभोग घेऊ तितका तो लोभ आपला आणखी वाढत जातो. हे शेवटी ययातीच्या लक्षात आलं. आणि ह्या कादंबरीचा, संस्कृत कादंबरीचा इथे शेवट आहे. आणि त्यावर आधारित वि स खांडेकरांनी ययाती ही कादंबरी लिहिली. आणि ज्यांनी कोणी वाचली असेल आणि आठवत असेल किंवा तुमच्याकडे असेल तर बघा, त्याची जी प्रस्तावना आहे ना ययाती कादंबरीची, त्या प्रस्तावनेमध्ये वि स खांडेकर असं म्हणतात की त्या ययातीला म्हणजे तो पूर्वीचा जो ययाती आहे त्या ययातीला निदान केवळ स्त्री सुखाची अभिलाषा होती. आज जे सगळे ययाती म्हणजे आपण आहोत, आज जे ययाती आहेत त्यांच्यापुढे इतकी सुख मांडलेली आहेत की त्यांचा उपभोग त्यांना कधीही पूर्ण झाला असं त्यांना कधी वाटतच नाही. म्हणजे आज आपली स्थिती ह्या सगळ्या सुखांमध्ये किती आपण ग्रस्त होऊन जातो हे त्या ठिकाणी वि स खांडेकरांनी त्या प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे. अगदी शेवटी आहे असे त्यांचे उद्गार. तर ही आपली परिस्थिती आहे. तर त्यामुळे निदान साधक जो आहे, ज्याला त्या अवस्थेला पोचायचं आहे, त्यांनी ह्या उपभोगांची अपेक्षा करू नये अशी ह्या ठिकाणी आत्तापर्यंत हे म्हणजे हा भाग आपण पाहिला आहे. त्याच्या पुढेही आपण पाहत होतो की एकदा का सर्वथा मनवनी सांडावे असं म्हटलंय पहा 64व्या श्लोकानंतर की 31वी काय 231 किंवा 331वी ओवी आहे की एकदा का सगळे मनातून ते सगळे विषय सुखांच्या कल्पना एकदा मनातून सगळ्या आपण टाकून दिल्या की मग राग द्वेष स्वभावे नाशतील. राग म्हणजे मला पाहिजे, मला हवंच आहे, जे ययातीला वाटतं मला हवंच आहे, हे तर हवंच आहे. आणि द्वेष म्हणजे मला नकोच, की ही परिस्थिती माझ्या जीवनामध्ये नको, हा माणूस माझ्यासमोर नको, ही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये कधीच घडायला नको. हे जे सगळे रागद्वेष आहेत ते रागद्वेष आपोआप शमतात. आणि मग जर आपण काही थोडा, कारण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत कित्येक गरजा शरीरामुळे आतल्या प्रेरणांमुळे निर्माण होत असतात, परंतु त्या गरजा ह्या फक्त गरजाच राहायला पाहिजेत. त्याचा लोभ सुटता कामा नये, त्याच्या उपभोगांचा लोभ सुटता कामा नये. तर असं जर आपण झालं तर मग कितीही जरी कामामध्ये आपण गुंतलो, काम म्हणजे इच्छा, त्या इच्छांमध्ये, त्या इच्छांच्या सुखांमध्ये आपण तर जरी गुंतलो तरीसुद्धा, किंवा ते आपण घेतलं, खाल्लं, उपभोग घेतला, तरी तो उपभोग म्हणजे त्या उपभोगामध्ये आपण रमत नाही, रमता नाही म्हटलंय बघा, रमता नाही. 32व्या ओवीचा शेवट आहे, रमता नाही. की अन्न आपल्या गरजेपुरतं आपण खाल्लं, पण हे फार छान लागतं चवीला, खात राहणं,
किंवा ही आपल्याकडे खूप सगळं आहे, पण तरीसुद्धा कुठेतरी प्रदर्शनात हे पाहिलं, घेतलं विकत. म्हणजे हे जे सगळ्या प्रकारच्या हवंय 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 वगैरे हे जे सगळं ते हे रमणं असतं. तर ते असं रमणं राहत नाही. आणि मग त्या विषयांमध्ये सुद्धा आपण पे वाचूनी नाही, म्हणजे ते विषयसुद्धा सगळी सृष्टीच मुळी आत्मा आणि परमात्मा आहे. मग ते विषयसुद्धा तेच आहेत. मग त्याच्यामध्ये आता आपणच आपला उपभोग काय घेणार, बरोबर आहे ना? आपणच आपला उपभोग नाही घेऊ शकत. ज्या वेळेला मी आणि ही व्यक्ती हे दोन वाटत असतात त्यावेळेला तो उपभोग असतो, बरोबर आहे? किंवा हा पदार्थ आणि मी हे दोन ज्या वेळेला वाटत असतात त्यावेळेला उपभोग असतो. तर ह्या उपभोगाची मुळी हेच राहत नाही, परिस्थितीच राहत नाही, कारण सगळ्यामध्ये आपणच आहोत असं त्यामध्ये दिसत असतं. ऐसा आपणची केवळ होऊन असे निखळ तयाची प्रज्ञा अचळ निभ्रांत मानी. 37वी ओवी आहे पहा. म्हणजे त्याची प्रज्ञा अचळ, अचळ म्हणजे स्थित, त्याची प्रज्ञा त्याची बुद्धी ही स्थित बुद्धी आहे, हे तू अर्जुना जाण. इथपर्यंत आपण आलो. तो आता पुढे आपण जातो. आता ही स्थिती जी सांगितली आहे ना, की आता स्थित झाली बुद्धी. मग काय होतं की आता जे काही घडत असतं, आपण जिवंत आहोत तोपर्यंत काहीतरी गोष्टी घडत असतात, निराळे प्रसंग घडत असतात. एखाद्या वेळेला अन्नसुद्धा मिळत नाही, किंवा एखाद्या वेळेला दगडावर झोपायची वेळ येते. उदाहरण सांगते मी, एकदम दगड म्हटलं आठवण झाली की टिळकांच्या आयुष्यातलं उदाहरण सांगते की कुठल्या तरी एका त्यांच्यावरती एक खटला भरला गेला आणि त्यांना कारागृहामध्ये डांबलं गेलं. तर त्यावेळेचे जे सगळे स्वातंत्र्य सैनिक होते त्यापैकी एक जे टिळकांशी फार सहमत नव्हते अनेक गोष्टीमध्ये, कारण त्यावेळेला ते जहाल आणि मवाळ हे जे काही गोष्टी होत्या ना, तर ते मवाळवादी होते आणि टिळक जहालवादी होते. तर त्यांच्यामध्ये मतभेद होते. परंतु टिळकांना कारागृहाची शिक्षा व्हावी हे त्यांना मान्य नव्हतं. निदान त्यांना जामिनावर तरी त्यांची सुटका व्हावी म्हणून, आणि ते वकील होते. तर त्यांनी इतका प्रयत्न केला पण त्यांना काही यश आलं नाही. त्यांना टिळकांना जामीन नाकारला गेला. आणि आता हे टिळकांना सांगायला पाहिजे म्हणून ते संध्याकाळ उशीर झाला होता आणि ते टिळकांना सांगायला म्हणून कारागृहामध्ये ते गेले. तर आतमध्ये पाहिलं ज्या ठिकाणी टिळकांनी ठेवलं होतं, टिळक एका दगडाचा ओटासारखं काहीतरी होतं त्याच्यावरती शांत झोपलेले होते. ह्यांनी हाक मारली तरी त्यांना जाग आली नाही, इतके ते शांत झोपलेले होते. त्यावेळेला तिथे असणारा शिपाई जो होता तो सुद्धा असं म्हणाला की इथे ज्यांना आणतात ती माणसं इतकी रडत असतात, इतक्या आम्हाला शिव्या देत असतात, कधी एकदा सुटका होईल असं त्यांना वाटत असतं. हा माणूस काय वेगळाच आहे, हा काय शांतपणे झोपलाय, अन्न पण नाही, नुसता त्या दगडावरती आपला झोपलेला आहे तो. हे जे आहे ना पूर्ण विरक्त वृत्ती. ते काय आपल्या घरामध्ये गादीवर झोपणारे टिळक हे त्या ठिकाणी दगडावरही शांतपणे झोपू शकले. ही जी परिस्थिती आहे ना, ती माणसाला, परिस्थिती कशीही असो तो शांत असतो, तो त्याच स्थित अवस्थेमध्ये असतो. ते आता आपल्याला ह्या पुढच्या श्लोकामध्ये दिसतंय बघा. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथे रिगणीय नाही समजता संसार दुखा. म्हणजे अर्जुनाला ते म्हणतात की अरे बघ, लक्षात घे की ज्याच्या मनामध्ये अखंडित प्रसन्नता असते, प्रसन्नता ही अशी, जे मी टिळकांचं उदाहरण सांगितलं की काय जे होईल ते होईल, ते शांत होते, ती प्रसन्नता. आपण तुम्हाला हे माहिती असेल की
मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. बरोबर आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सर्व सिद्धी प्राप्त होऊ शकतात ज्या वेळेला आपण प्रसन्न चित्त असतो, आपण शांत चित्त असतो. काही घडत असतं, घडणारच, जीवन आहे हे. त्याच्यामध्ये दुःखाचे प्रसंग येतात, आनंदाचे प्रसंग येतात, हे सगळं घडत असतं. पण तरीसुद्धा ज्या वेळेला आपण सगळ्या प्रसंगांना एका शांत चित्ताने, प्रसन्न मनाने, की प्रसन्न याचा अर्थ हसलं पाहिजे, खिदळलं पाहिजे असं नाही. प्रसन्नता ह्याचा अर्थ शांती ह्याचं आहे. प्रसन्नता हा देखे अखंडित प्रसन्नता. काही हो, प्रसन्न मन ठेवायचं. आथी जेथ चित्ता, जिथे असं चित्तामध्ये प्रसन्नता असते. आथी म्हणजे असणं. जिथे चित्तामध्ये प्रसन्नता असते तेथ रिगणे नाही समजता संसार दुखा. म्हणजे कितीही संसारातली, प्रपंचातली कितीही दुःख असू देत, ती दुःख रिगणे ह्याचा अर्थ प्रवेश करणे. रिगणे म्हणजे प्रवेश करणे. तर ती दुःख, संसारामधली कितीही दुःख असो, ती दुःख आपल्या चित्तामध्ये प्रवेशच करू शकत नाही. प्रवेशच करू शकत. दुःख आहेत, दुःखाची परिस्थिती आहे, सगळं मान्य आहे. म्हणजे दुःखाच्या प्रसंगी आपण काहीतरी फार मोठं अगदी खिदळून आणि विनोद करून असं राहिलं पाहिजे असा त्याचा अर्थ नाही. परिस्थिती ही दुःखाची आहे ही आपण जाणली पाहिजे. पण आपण शांतचित्त राहिलं ना तर त्या परिस्थितीतून आपण बाहेर पडू शकतो. तर त्या परिस्थितीला तोंड कसं द्यायचं आहे हे आपल्याला कळू शकतं. आपण जर त्या परिस्थितीमध्ये गांगरून गेलो, मी अभिमन्यूच्या वधाची कथा सांगितली होती. आपण जर त्या अर्जुन जसा गांगरून गेला आणि त्या परिस्थितीमध्ये काय नाही ती प्रतिज्ञा त्यांनी करून टाकली, तर तशी वेळ येते. हे आपण त्या परिस्थितीला सामोरं तर गेलंच पाहिजे ना. घडलंय आता, ही घटना घडलेली आहे, ती काही आपण बदलू शकत नाही आहे. मग त्या घटनेला सामोरं जाताना आपण विचलित न होता शांत राहणं आणि नीट विवेकबुद्धीने विचार करणं आणि आपला मार्ग काढणं त्या परिस्थितीमध्ये, हे अत्यंत आवश्यक असतं. आणि ते इथे सांगितलेलं आहे की संसार दुःख कधी मग शिरत नाहीत त्याच्या चित्तामध्ये. आणि त्याला उदाहरण दिलं आहे, जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुधे तृषेचा अडदरू काहीच नाही. ज्याच्या जठरामध्ये मुळे अमृताचा झरा आहे त्याला मग क्षुधा आणि तृषा ही कुठली जाणवणार आहे. अमृताच्या निर्झर झरा त्याच्या जठरामध्ये आहे असं उदाहरण देऊन तो विचार स्पष्ट करण्याचा प्रयत्न ज्ञानदेवांनी केला आहे. तैसे पुढे जातो आपण. तैसे हृदय प्रसन्न होये. पुन्हा बघा, प्रसन्नता उल्लेख तोच आहे. तैसे हृदय प्रसन्न होये तरी दुःख कैचे के आहे, तेथ आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. म्हणजे एकदा आपलं हृदय, आपलं मन प्रसन्न असेल तर मग त्या दुःखामध्ये आपण होरपळून जात नाही. त्या दुःखाने आपण खचत नाही. आणि तैसे तेथ आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. म्हणजे आपैसी म्हणजे आपोआप बुद्धी परमात्म रूपामध्ये राहते. म्हणजे
परमात्म रूपामध्ये राहते याचा अर्थ की त्या परमात्म रूपामध्येच आपली बुद्धी खरं म्हणजे कायम असायला पाहिजे. आणि जी ह्या दुःखांमध्ये आपण गुंतलो की त्याच्यापासून आपण बाजूला झालेलो असतो. तर तसं जर आपण नाही केलं, आपण मन प्रसन्न ठेवलं, शांत ठेवलं, तर आपोआपच परमात्म रूपामध्ये आपली बुद्धी राहते. आणि ह्याचा वस्तुतः अर्थ आपण असा घ्यायचा की परमात्म रूपामध्ये बुद्धी राहते. ह्याचा अर्थ की जे काही घडतं ही परमात्म्याची इच्छा आहे. जे काही घडतं ही परमात्म्याची इच्छा आहे हे तो माणूस जाणतो. असा जो माणूस असतो तो हे जाणतो की ठीक आहे, हे घडणारच होतं, ही परमात्म्याची इच्छा आहे. आपलं सगळं जीवन हे परमात्म्याची इच्छा आहे. तर त्या परमात्म रूपामध्ये राहिलं की आपलं सगळं जीवन जर परमात्म इच्छेने घडत असेल तर तो प्रसंगही परमात्म्याची इच्छा आहे असं आपण लक्षात घ्यायचं. आणि कित्येक वेळेला असं होतं, पहा, एखाद्या परिस्थितीमध्ये खूप दुःख आपल्याला वाटतं, हे काय झालं, असं कसं झालं. काही काळ गेल्यानंतर, काही वर्ष लोटल्यानंतर कदाचित आपल्याला जाणवतं की जे काही घडलं ते चांगल्यासाठीच घडलेलं होतं. बघा, प्रत्येकाला हे अनुभव आलेले असतात की कित्येक वेळेला असं जाणवतं की जे घडलं ना ते चांगल्यासाठी घडलं. आणि म्हणूनच आपण आज काहीतरी मार्ग काढला आहे आणि आपण आपल्या पायावर उभे आहोत, आपण आपल्या मार्गाने चालतो आहोत हे आपल्याला जाणवतं. काही वेळेला, काही काळाने ते दुःख आपोआप, म्हणजे जे आपण म्हणतो की काळामुळे ते दुःख विसरतं, तर असं नाही. काही वेळेला काळ गेल्यानंतर आपल्यालाच जाणवतं की जी परिस्थिती घडली ना ती आपल्याला काहीतरी चांगल्या मार्गाकडे घेऊन गेली. तर असंही घडण्याची शक्यता असते, नेहमीच नव्हे पण असंही घडण्याची शक्यता असते. तर तैसे हृदय प्रसन्न होये तरी दुःख कैचे के आहे, तेथे आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. जैसा, उदाहरण बघा किती सुंदर दिले, जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू. म्हणजे निर्वातीचा दिपू ह्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका, म्हणजे वात नसलेला दिवा असं नव्हे. निर्वातीचा दिवा ह्याचा अर्थ जिथे वारा वाहत नाही आहे, वाऱ्याचा वारा जर खूप जोराने असेल, सोसाट्याचा वारा असेल तर वीज, जे काही ज्योत आहे ती मावळून जाते ना. तर जिथे सोसाट्याचा वारा नाही तो निर्वातीचा दिपू. जिथे सोसाट्याचा वाराच नाही तिथे जर आपण दिवा ठेवला तर तो कधी विझत नाही. त्याप्रमाणे स्थिर बुद्धी ज्याची असेल कशामध्ये, स्वस्वरूपी. स्वस्वरूपी म्हणजे आपलं स्वरूप, खरं स्वरूप काय आहे, आत्मा परमात्मा हे जे आपलं खरं स्वरूप आहे त्याच्यामध्ये जर ज्याची बुद्धी स्थिर आहे तो कायम योगयुक्तू असतो. योग ह्याचा अर्थ मी अनेक वेळा सांगितलं आहे, युज शब्दापासून आला आहे, जोडणे हा योग. युज म्हणजे जोडणे आणि योग म्हणजे तो परमात्म्याशी, आत्म्याशी जोडलेला असतो. त्याची बुद्धी मनाशी, इंद्रियांशी जोडलेली नसते, त्याची बुद्धी आत्म्याशी आणि त्याचा आत्मा परमात्म्याशी जोडलेला असतो. तो योगयुक्तू, तो योग, त्याला योग साधलेला आहे, योग त्याला साधलेला आहे. असा जो स्थिर बुद्धी आहे त्याला योग साधलेला आहे. पुढे जाते. ये युक्तीची कडसणी नाही जयाचा अंतःकरणी, तो आकळीला जाण गुणी विषयादिकी. ही पुन्हा पुन्हा ते मागे येतात की असं जर झालं नाही तर काय होतं, स्थिर बुद्धी नसेल तर काय होतं. तर ये युक्तीची कडसणी म्हणजे
कडसणी म्हणजे ज्ञान. ज्ञान आणि ही जी युक्ती आहे ना, युक्ती म्हणजे काय की कुठलाही प्रसंग येवो त्याच्यामध्ये आपण स्थिर राहायचं. ही वागण्याची जी पद्धती त्याला युक्ती म्हटलंय या ठिकाणी, त्याला युक्ती म्हटलंय. ही जी वागण्याची पद्धती आहे की कुठलाही प्रसंग येवो, सुख असो, खूप अगदी हुरळून जायचं नाही सुखामध्ये सुद्धा, दुःख असो अगदी खचून जायचं नाही. म्हणजे ही जी युक्ती आहे की त्या निराळ्या परिस्थितीमध्ये आपण कसं वागायचं ह्याची युक्ती, ह्याची बरोबर वागण्याची पद्धती, ह्याचं ज्ञान, त्या युक्तीचं ज्ञान, त्या युक्तीचं ज्ञान. कडसणी म्हणजे ज्ञान. त्या युक्तीचं ज्ञान नाही जयाच्या अंतःकरणी जय. तो आकळीला जाणगुणी विषयाधिकी, म्हणजे तो विषय सुखांमध्ये ग्रासून गेलेला आहे, आकर्षित झालेला आहे. त्यांनी विषय सुखांनी त्याला व्यापून टाकले. आकळीला म्हणजे त्याला व्यापून टाकलेलं आहे, हे तू जाण. तो आकळीला जाण गुणी विषयादिकी, म्हणजे गुण म्हणजे सगळे आपले रज तम हे सगळे गुण आणि सगळे विषय ह्याच्यामध्ये तो ग्रासून गेलेला आहे. त्यांनी त्याला वश केलेलं आहे, हे तू जाण. तया स्थिरबुद्धी पार्था कही नाही सर्वथा, आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. त्या अशा माणसाला स्थिर बुद्धी ही अर्जुना कही नाही सर्वथा, कधीच त्याची बुद्धी स्थिर असणं शक्य नाही. आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. आस्था ह्याचा साधा अर्थ भाषांतर करायचं म्हणजे इच्छा. इच्छा, पण लक्षात घ्या, इच्छा आणि आस्था ह्यामध्ये फरक आहे. इच्छा आपल्याला खूप असते की आपल्याला ज्ञानेश्वरी सगळी कळावी, आपल्याला गीता सगळी कळावी, सगळं हे आपल्याला तत्वज्ञान नीट कळावं. इच्छा खूप आहे. आस्था आहे की नाही, म्हणजे त्यासाठी आपण काही काळजीपूर्वक प्रयत्न करतोय की नाही. प्रयत्न जेव्हा असतात, त्या इच्छेचं चिंतन जेव्हा आपल्या मनामध्ये असतं की नाही मला ज्ञानेश्वरी पूर्ण शिकायची आहे, मला हे तत्वज्ञान कळलं पाहिजे, ही आस्था म्हणजे त्याबद्दलचं चिंतन, त्याबद्दलचा अभ्यास करणं, त्याच्यासाठी जो काही प्रयत्न आहे, ह्या वर्गात या किंवा दुसरीकडे कुठे जिथे कुठे ज्ञानेश्वरी सांगितली जाते त्या ठिकाणी जा, कुठेही जा तुम्ही, पण त्या ठिकाणी जाऊन ते सगळं ऐकून, ते नुसतं श्रवण भक्ती नाही, नाही तर मग इथून ऐकलं आणि इथून गेलं असं नुसती श्रवण भक्ती नाही. ते कुठेतरी आत आपल्या पोचलं पाहिजे, त्याचा कधीतरी विचार आला पाहिजे, अभ्यास असला पाहिजे आणि त्याचा आपल्या वागण्यावरती, आचरणावरती परिणाम झाला पाहिजे. ती जेव्हा आस्था असते त्यावेळेला तो परिणाम घडू शकतो. की हे नुसतं ऐकून सोडून द्यायचं नाही आहे, ते जेव्हा कुठेतरी आत पोचतं. एखादी गोष्ट करताना आपल्याला पटकन लक्षात येतं की छे असं करू नये. कोणावर तरी रागवताना पटकन लक्षात येतं की नाही असं करू नये. लहान मुलाला मारताना पटकन हात मागे गेला पाहिजे, आपला पुढे नाही गेला पाहिजे. ते आतमध्ये कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी पोचणं असतं. तर हे पोचणं ह्याला आस्था म्हटलंय. आणि स्थैर्याची आस्था, की स्थिर बुद्धी आपली राहावी याबद्दल आस्था त्याच्या मनामध्ये कधी नुपजे, म्हणजे कधी उपजतच नाही, असा तो माणूस असतो. निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखे मना,
तरी शांती केवी अर्जुना आपू होय. किती सोपं आहे की नाही. निश्चळ आपण राहायचंय, आपण स्थिर राहायचंय, ही भावनाच जर कधी मनामध्ये नसेल तर मग अशा माणसाच्या अंतःकरणाला शांती कधी मिळणार. आपू होय म्हणजे त्याला मिळणं, त्याला कधी शांती मिळणार. कारण मग तो सुख दुःख या सगळ्यामध्ये गुरफटला जाणारच. ज्या वेळेला स्थिर बुद्धी नाही त्यावेळेला त्या सुखदुःखांमध्ये तो गुरफटला जाणार. त्याला शांती कशी मिळणार. आणि जेथ शांतीचा जिव्हाळा नाही. जिव्हाळा बघा कसे शब्द वापरले. जिव्हाळा म्हटलंय, आस्था म्हटलंय. अगदी आपल्याला इतकं त्यांनी बरोबर ते शब्द वापरून ज्ञानदेवांनी ते विचार आपल्या समोर ठेवलेले आहेत की जेथ शांतीचा जिव्हाळा नाही, प्रेमच नाही, जिव्हाळा, आपुलकी, प्रेम. जेव्हा शांती, काय करायचं, शांत, सुख दुःख असणारच. असतं ना असं की अरे काय कायम काय सुख असतं का, दुःख होणारच. तर ते काय होणार, त्यावेळेला आपण रडायचं, सगळं जे काय घडेल ते घडायचं. म्हणजे कुठे जिव्हाळाच नाही. शांत आपण राहावं, त्या परिस्थितीत सुद्धा आपण शांत राहावं, ह्याचा जिव्हाळाच नाही. तेथ सुख विसरोनी न रिगे काही. म्हणजे तिथे सुख हे रिगे काही म्हणजे त्याच्यामध्ये शिरणारच नाही. म्हणजे सुख विसरूनच जातं की तिथे आपल्याला शिरायचं आहे, हे सुखमुळी विसरूनच जातं. विसरोनी रिगे काही म्हणजे तो कधी चुकून सुद्धा, किंवा दुसऱ्या शब्दामध्ये चुकून सुद्धा त्याच्या मनामध्ये कधी सुख निर्माणच होणार नाही. जैसा पापियाच्या ठाई मोक्षू न वसे. जसं जो अत्यंत पाप करणारा असतो त्याला कधी मोक्ष मिळेल अशी शक्यताच नसते. अशी त्याची परिस्थिती आहे की शांतीचा जिव्हाळा नाही, मग सुख कधी मिळणारच नाही. जसं पापी माणसाला मोक्ष कधी मिळणारच नाही. आता पुढे काय म्हटलंय त्याचं नीट अर्थ घ्या. त्या काही वेळेला याचा अर्थ समजला नाही तर काहीतरी चुकीचे विचार. देखे अग्नी माझी धापती, तिये बीजे जरी विरुढती, तरी अशांता सुखप्राप्ती घडू शके. म्हणजे काय म्हटलंय माहिती आहे का इथे की अर्जुना बघ, जर अग्नीमध्ये धापती म्हणजे अग्नीमध्ये भाजून काढलेली बियाणं जर असतील, अग्नीमध्ये भाजलेली बियाणं जर असतील तर ती उगवतील का? ती उगवणार नाहीत. भाजली गेली की बियाणं कधी उगवणार नाहीत. तर म्हणून त्यांनी कसं उलटं म्हटलंय की जर अग्नी माझी धापती, तिये बीजे जरी विरूढती. विरूढती याचा अर्थ त्या बियांना अंकुर फुटणं, ती बिय रुजणं, त्या बियांना अंकुर फुटणं. म्हणजे जी अशक्य गोष्ट आहे, जी अशक्य गोष्ट आहे ना ती, की भाजलेली बियाणं कधी मुळी रुजणारच नाही, त्याला कधी अंकुर फुटणार नाहीत, ती कधी वाढणार नाहीत, वृक्ष होणार नाहीत. ही सत्य परिस्थिती आहे. तर त्यांनी असं म्हटलंय, जर भाजलेल्या बियाणांना अंकुर फुटले, विरूढती म्हणजे जर त्याला अंकुर फुटले, ती जर उगवली, विरूढती म्हणजे ती जर उगवली, वाढली, तरच अशांता सुखप्राप्ती घडू शके. म्हणजे अशांत माणसाला सुख तरच मिळेल. म्हणजे कसं उलटं सांगितलं त्यांनी. बरोबर आहे, लक्षात आलं की अशांत माणसाला सुख कधी मिळणारच नाही. कसं मिळणार नाही? जशी भाजलेली बियाणं कधी उगवणार नाही. हा त्याचा सरळ अर्थ आहे. पण कसं उलट्या प्रकारे सांगितलं आहे की भाजलेली बियाणं जर उगवली तरच अशांत माणसाला सुख मिळेल असं म्हटलंय. म्हणून अयुक्तपण मनाचे, तेची सर्वस्व दुःखाचे, या कारणे इंद्रियांचे दमन निके. म्हणून अयुक्तपण मनाचे, मन जर
अयुक्त कशाशी? बुद्धीशी, बुद्धी आत्म्याशी. आता माहिती आहे ना हे सगळं. त्याचं युक्तपणं काय आहे? मनाचं युक्तपणं बुद्धीशी असलं पाहिजे, बुद्धी आत्म्याशी असली पाहिजे, आत्मा परमात्म्याशी असला पाहिजे. हे युक्तपणं झालं. अयुक्तपणं ह्याचा बरोबर उलटा अर्थ, की जर समजा मन हे बाह्यमुखी असेल आणि अधोमुखी असेल, इंद्रियांशी जर ते जोडलेलं असेल, ते अयुक्तपणं. अयुक्तपणं मनाचे तेची सर्वस्व दुःखाचे. म्हणजे म्हणजे दुःखाचं एकमेव कारण काय आहे? तर ते दुःखाचं एकमेव कारण काय आहे? तर ते अयुक्तपणं मनाचं. लक्षात आलं ना, की मन जर बुद्धी आत्म्याशी जोडलेलं नसेल तर त्याचं ते अयुक्तपण. आणि असं अयुक्तपण असेल तर मग दुःख हे तिथे असणारच. ते एकमेव कारण आहे. या कारणे आता हा पुढचा भाग आहे. हां, म्हणजे ते कारणे ह्याच्याशी जोडू नका. सर्वस्व दुःखाचे म्हणतात ना, तिथेच दुःखाचं कारण असा अर्थ आहे. सर्वस्व दुःखाचे म्हणजे ते एकमेव कारण आहे. म्हणून आता या कारणे असं जे म्हटलंय त्याचा अर्थ म्हणून. म्हणून म्हणून इंद्रियांचे दमन निके. निके म्हणजे बरोबर असणं, योग्य असणं, आवश्यक असणं. इंद्रियांचं दमन करणं हे आवश्यक आहे. इंद्रियांचे दमन निके म्हणजे इंद्रियांचं दमन करणं हे आवश्यक आहे. आता पुढे पुन्हा. आणि दमन ह्याचा अर्थ चुकीचाही घेऊ नका. जे त्यांनी आधीपासून सांगत आलेत ना ज्ञानदेव, की कूर्म कसं असतं, की जेव्हा पाहिजे तेव्हा ते अवयव पसरतं, नको तेव्हा आत घेतं. तर दमन ह्याचा अर्थ पूर्ण दाबून टाकणं नाही. कारण एखाद्या आतली ज्या काही प्रेरणा आहेत त्या पूर्णपणे दाबून टाकल्या तर मग त्या अधिक ह्यानी बाहेर पडतात. जसं मी त्या 2 संन्याशांची गोष्ट सांगितली होती ना, की तो जो दुसरा संन्यासी होता त्याच्या मनामध्ये त्या इच्छा होत्या आणि म्हणून त्याच्या मनामध्ये ते विचार आले. आणि जो पहिला संन्यासी होता ज्यांनी तिला खांद्यावर घेतलं पण त्याच्या मनामध्ये काहीच इच्छा नव्हत्या, तर ते दमन. तर इंद्रियांचं दमन ह्याचा अर्थ तो आहे. इंद्रियांचं दमन निके म्हणजे काय असतं, की ह्या ठिकाणी आणखी एक उदाहरण मी देईन, की जो घोडेस्वार असतो ना, चांगल्यापैकी घोडा जो चालवतो त्याला घोड्याचा जो लगाम असतो तो सतत खेचून ठेवावा लागत नाही. लक्षात घ्या, की जो उत्तम हॉर्स रायडर असतो त्याला सतत लगाम खेचून ठेवावा लागत नाही, पण त्या लगामावरती त्याचं नियंत्रण मात्र सारखं असावं लागतं. कुठल्याही क्षणी त्याला लगाम खेचता आला पाहिजे. लक्षात आलं? म्हणजे असं हे दमन आहे. हे दमन असतं, की कुठल्याही क्षणी ते खेचता आलं पाहिजे. हे दमन असतं, की नको आता आपण हा उपभोग आपण घ्यायचा नाही आहे असं एकदा आपण ठरवलं की आपल्याला त्याची इच्छासुद्धा कधी मनामध्ये निर्माण होता कामा नये. ये आता पुन्हा मागे जात आहेत. ये इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करीती ते तरलेची न तरती विषय सिंधू. हां, म्हणजे विषय सिंधू म्हटलंय म्हणजे विषयांचा सागरच आहे ना सगळा समोर. तर हवं तेवढी सुख आहे. तर त्या विषय सिंधूमधून ते जरी म्हणाले की आम्हाला कसला लोभ नाही,
असं जरी ते म्हणाले ना, सांगतात खूप माणसं, आम्ही आता अगदी परमार्थाला लागलो, आम्ही अगदी अध्यात्मातच विचार करतो, असं म्हणणारी माणसं खूप असतात. आणि अगदी मग काही कपड्यांमध्ये आणि कशामध्ये खूप साधेपणा आणायचं विचारच, आणि साधेपणा तो गबाळेपणाही असतो. तर असं करणारी खूप काही माणसं असतात. आणि मग ते म्हणतात, नाही नाही, आम्ही ना आता ह्या सगळ्यातून तरलो, आम्हाला आता कशाची इच्छा होत नाही. ते म्हणताय की तरलेची न तरती, म्हणजे म्हणतात तोंडाने की आम्ही अगदी तरलो आता ह्यातून, आम्ही आता ह्याच्यातून बाहेर पडलो, आमचं आता संसारात लक्ष नाही वगैरे वगैरे म्हणणारे कित्येक पुरुष, कित्येक स्त्रिया. तरीसुद्धा घरामध्ये काय चाललंय? सून स्वयंपाक बरोबर करते की नाही? तिने काहीतरी बाया कचऱ्यात टाकून देणं असल्या, म्हणजे चांगल्या गोष्टी विकत घेतलेल्या फेकून देणं असल्या काही गोष्टी सून करते की नाही? सगळं म्हणजे बाजूला कुठेतरी बसायचं, पण सगळं लक्ष त्या ह्याच्यावर ठेवायचं. हे तरलेची न तर, असं हा अर्थ आहे त्याच्यामध्ये. म्हणतात तोंडानी, पण ह्या विषय सिंधूमधून ते तरलेले नसतात. जैसी नाव, फार सुंदर उदाहरण पुढचं आहे. जैसी नाव थडिये ठाकिता, जरी वरपडी होय दुर्वार्ता, तरी चुकलाही मागवता आपावो ना पावे. म्हणजे काय या ठिकाणी उदाहरण काय दिलं आहे की एखादी नाव सगळं काय सागर नदी काय असेल ते सगळं पार करून, म्हणजे जिथे पाण्यामध्ये मध्ये कुठेतरी असताना काहीतरी वादळ बिदळ झालं तर कितीतरी धोके असतात नावेवर, ते सगळं पार करून अगदी थडिये ठाकिता, थड म्हणजे काठ, किनारा, अगदी किनाऱ्यापर्यंत आली नाव, अगदी किनाऱ्यापर्यंत आली, तिथपर्यंत पोचली एखादी नाव. जरी वरपडी होय दुर्वार्ता, म्हणजे काय की समजा अगदी इथपर्यंत की आता किनाऱ्याकडे ती पोचते, एवढ्यात समजा वादळ झालं, सोसाट्याचा वारा आला, भयंकर वारा आला, तर इतकी किनाऱ्यापर्यंत पोचलेली नाव सुद्धा वरपडी म्हणजे उलटते आणि मग दुर्वार्ता घडते. म्हणजे अगदी, म्हणजे हेच मी सांगितलं की अगदी आम्हाला आता आम्ही परमार्थात आहोत म्हणणारे तरुण जात नाही, ते सांगण्यासाठी पुढचं उदाहरण आहे की अगदी किनाऱ्यापर्यंत पोचलेली नाव आहे की खरंच कुठेतरी प्रयत्न करतायत सगळं परमार्थाला लागण्याचा, पण तरीसुद्धा काहीतरी घडत असतं आणि त्यातून मग ते तरत नाही, तर ती अशी त्या नावेची जशी दुर्वार्ता घडते ती उलटते. तरी चुकलाही मागवता अपावो ना पावे. म्हणजे काय? चुकलाही मागवता म्हणजे मागची स्थिती, की त्या नावेची मागची स्थिती काय आहे की खूप काहीतरी ह्याच्यातून आली आहे ती, केवढ्या तरी काहीतरी पार करून ती आली आहे, तो तिचा मागवता आहे, तर तो जो मागवता आहे तो त्यांनी तिला काही अपाय झाला नाही, पण इथे किनाऱ्याकडे आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने मात्र ती वर पडली. अपावो पावे म्हणजे कितीही मागचं सगळं चुकवलं आणि ती तिथपर्यंत पोचली तरीसुद्धा तिला अपाय होऊ शकतो. म्हणजे हे आपल्याला आहे की आपण जे प्रयत्न करतो ते पार पडायला, ही जे मध्ये मग किती अगदी त्या ज्ञानेश्वरीला आत्तापर्यंत अगदी रोज येणारे अगदी शेवटचा 18वा महत्त्वाचा अध्याय आहे आणि त्यावेळेला काहीतरी कारणाने नाही चालले. कुठे जिथे सगळं म्हणजे 18वा अध्याय ह्याला एकाध्यायी गीता असं म्हटलेलं आहे. एका अध्यायामध्ये संपूर्ण गीता सांगितलेली आहे. तर त्या ठिकाणी पोचायचं म्हणजे खरंच किनाऱ्याला आपण आलोत आणि मग काहीतरी मग कारणं
ही आपण कुठल्याही कारणातून मार्ग काढू शकतो. थोडं काय 1-1.5 तासाचा फार तर तुम्हाला घाई आहे, जरा लवकर गेला तिथून, इथून कोणालाही बंधन कसलंही नाही आहे, पण मार्ग काढण्याची आस्था आपल्याला असायला पाहिजे, आस्था असायला पाहिजे. तर अशा प्रकारे तैसी प्राप्तेही पुरुषे इंद्रिये लाळिली जरी कौतुके तरी आक्रमिला देख दुःखे सांसारिके. म्हणजे प्राप्तेही पुरुषे म्हणजे प्राप्त पुरुष म्हणजे कोण की जो आता अध्यात्मामध्ये खूप उच्च अवस्थेला गेला आहे, काही तप करतोय, काही त्यासाठी खूप साधना करतोय, अशा अवस्थेला गेलेला प्राप्त पुरुष त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे आता खूप जशी किनाऱ्याला पोचलेली नाव तसा तो अगदी आता वरपर्यंत गेलेला आहे. पण जर समजा इंद्रिये लाळिली जरी कौतुके, जरा थोडंसं जरी इंद्रिय सुखांचा एकदा का त्यांनी उपभोग थोडासा लाळिली म्हणजे थोडं कोडकौतुक केलं इंद्रियांचं की जाऊ दे ह्या आपल्या गरजा आहेत असं म्हणून थोडंसं कोडकौतुक करायचं. कोडकौतुक आणि गरज ह्यामध्ये फरक असतो की नाही. तर थोडंसं त्यांनी लाळिली हा शब्द इतका सुंदर ज्ञानेश्वरांनी वापरला आहे. लाळिली म्हणजे लाळिली जरी कौतुके, थोडंसं कोडकौतुक त्या इंद्रियांचं करायचं सुरुवात केली की आक्रमिला देख दुःखे सांसारिके. झालं मग पुढे सगळी घसरण सुरू होते, संसाराची दुःख पुढे येतात. पुढे जाते. म्हणून लाळिलीचा काय अर्थ सांगितला? लाळिली कौतुके असं दोन एकत्र आहे. म्हणजे कौतुकाने इंद्रियांना थोडेसे लाड करणं. लाळिली कौतुकाने इंद्रियांचं कौतुकाने थोडं कोड कौतुक करणं असं म्हणून मी एकत्र तो शब्द वापरला, कोड कौतुक. म्हणजे त्यांचं थोडंसं ते म्हणतात त्याप्रमाणे आपण करत सुटलो की हळूहळू अधोगती वाढत जाते. म्हणून आपुली आपण पेया जरी ये इंद्रिये येती आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असेल. म्हणजे काय म्हटलंय की म्हणून अर्जुना लक्षात घे की आपण पेया, आपुली आपण पेया म्हणजे आपणच आपल्या इंद्रियांना आपल्या स्वाधीन केलं. हे इंद्रिये येती आया असं म्हटलं ना. आया म्हणजे त्यांना वश करणं, त्यांना स्वाधीन करणं, त्यांच्यावर आपलं नियंत्रण ठेवणं, इंद्रियांवरती आपलं नियंत्रण ठेवणं. इंद्रियांनी आपल्यावर नियंत्रण ठेवायचं नाही, आपण इंद्रियांवर नियंत्रण ठेवायचं. त्याला आया असा शब्द ते वापरलेला आहे की जरी ये इंद्रिये येती आया म्हणजे ती जर आपल्या स्वाधीन झाली, आपली आपण प्रयत्न करून, आणि प्रयत्न अभ्यास हा माणसाच्या हातात असतो, तर ते सर्व करून जर इंद्रिय आपल्या ताब्यात आली, आपल्या स्वाधीन झाली तर अधिक काही धनंजया सार्थक असे. ह्याचा अर्थ सार्थक हा जो शब्द वापरला आहे ना त्याचा अर्थ असा घ्यायचा की असं जर घडलं की आपणच आपल्या इंद्रियांना ताब्यात घेतलं, असं जर आपण करू शकलो, आपल्याला यश त्याच्यामध्ये आलं तर जीवनाचं सार्थक आणखी काय असं आहे त्याचा अर्थ. धनंजया सार्थक असे असं म्हणण्यामध्ये जीवनाचं आणखी काय सार्थक. या जीवनात हे जीवन आपलं ज्याच्यासाठी आहे ते आपण सगळं मिळवलं असं जीवनाचं सार्थकच आहे ते. तर धनंजया जीवनाचं तेच सार्थक आहे, याहून आणखी सार्थक काय असणार. देखे कूर्म जियापरी, पुन्हा तेच उदाहरण घेतलंय. देखे कूर्म जियापरी उवाईला अवयव पसरी ना तरी इच्छावशे आवरी आपण पेची. म्हणजे जसं कूर्म आपण आपले अवयव आवरून घेतो आणि हवं तेव्हा तो पसरतो. इच्छावशे आवरी इच्छावशे पसरी असा त्याचा अर्थ आहे.
इच्छावशे आवरी आणि हवं तेव्हा. उवाईला म्हणजे सुद्धा तोच अर्थ, इच्छावशे. त्याला हवं तेव्हा, त्याला हवं तसं तो करू शकतो. उवाईला अवयव पसरी. तैसी इंद्रिये आपैती होती, जयाचे म्हणितले करीती. किती सरळ अर्थ आहे बघा, की आपला ताबा इंद्रियांवर असला पाहिजे, की जयाचे म्हणितले करीती. तो म्हणतो तसं इंद्रिय करतात, इंद्रिय म्हणतात तसं तो करत नाही, बरोबर उलट. तैसी इंद्रिये आपैती म्हणजे आपल्याला वश होणं, स्वाधीन होणं. आपैती होती, जयाचे म्हणितले करीती. तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातळी असे, म्हणजे त्याला स्थितप्रज्ञ ही अवस्था प्राप्त झाली हे तू जाण. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, स्थित प्रज्ञ, त्याची प्रज्ञा स्थित झाली आहे म्हणजे तो स्थितप्रज्ञ या अवस्थेला पोचलेला आहे हे तू जाण. आज मी एवढा दुसरा अध्याय संपवणार आहे. हा थोडासा उशीर झाला तरी जरा थांबा. आता आणिक एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझं सांगेन परिसपा. आता कळत असेल ना तुम्हाला ही भाषा, की एक आणखीन सांगतो मी. पूर्णाचे चिन्ह म्हणजे पूर्णता पावलेला जो माणूस आहे त्याचं आणखी एक चिन्ह म्हणजे त्याचं लक्षण मी सांगतो. परिस म्हणजे ध्यानपूर्वक ऐक. देखे भूत जात निदेले तेथेची जया पाहले आणि जीव जेथे चेईले तेथ निद्रुतू जो. हां म्हणजे काय म्हटलं इथे, की आधी मी अगदी शब्दशः अर्थ सांगते, पण तो लिहू नका. तो ह्याचा अर्थ खूप छान आहे आणि तो नीट लक्षात घ्या, की शब्दशः अर्थ घ्यायचा ना तसं, की जिथे भूत जात म्हणजे सगळी भूत मात्र जिथे झोपलेली असतात. निदेले म्हणजे जिथे ती झोपलेली असतात, म्हणजे त्यांच्या दृष्टीने ती रात्र असते आणि ते झोपलेले असतात. तेथेची जया पाहले. पाहले याचा अर्थ चुकीचा घेऊ नका. पाह हा जो शब्द आहे ना म्हणजे पहाट. ह्या आपल्या शेवटी आपण जी प्रार्थना म्हणतो, काही वेळेला मला एकदम शब्द सुचत नाही, शेवटी आपण जी प्रार्थना म्हणतो ना पसायदान, तर त्या पसायदानामध्ये सुद्धा हा पाह शब्द आलेला आहे. मी पसायदान तुम्हाला सांगणार एकदा. तेथेची जया पाहले म्हणजे जिथे सगळी भूत जात, सगळी भूत मात्र जिथे रात्रीसारखी झोपलेली असतात तिथे जया पाहले म्हणजे तिथे ज्याला पहाट झाली आहे, म्हणजे ज्याचा दिवस सुरू झाला. पहाट ह्याचा अर्थ सूर्योदय होणं, सूर्य किरण यायला लागतात पहाटे. तर ज्याची पहाट झाली आहे म्हणजे ज्याला जागृती आली आहे, ज्याचा दिवस सुरू झाला आहे. पाहले म्हणजे जागृती येणं, दिवस सुरू होणं. जिथे सगळी भूत मात्र झोपलेली असतात तिथे त्याची पहाट होते. आणि जीव जेथ चेईले तेथ निद्रुतू जो म्हणजे जिथे सगळे जीव अगदी चेईले म्हणजे अगदी जागृत असतात, कार्य करत असतात, जागृत असतात, अगदी उत्साहात असतात. जिथे जीव जेथ चेईले म्हणजे जिथे सगळे जागे आहेत बाकीचे जीव, तेथ निद्रुतू जो तो तिथे झोपलेला असतो. हा झाला शब्दशः अर्थ ह्याचा. आता ह्याचा खरा अर्थ आपण पाहूया आणि तो असा आहे की या ठिकाणी काय म्हणायचं आहे ज्ञानदेवांना,
की जिथे सर्व भूत मागच्यापासून घेऊया. जीव जेथ चेईले तेथ निद्रू तुझो. म्हणजे जीव कुठे अगदी जागृत असतात सगळे जीव दिवसा. पण दिवस ह्याचा अर्थ काय की ज्या वेळेला काहीतरी ऐहिक उपभोग घ्यायचे असतात, सगळं जे काही ऐहिक म्हणजे आपण कर्म करतो ना ते सुद्धा त्या उपभोगासाठी कर्म करतो. लक्षात आलं? म्हणजे जी सगळे चेईले म्हणजे ते सगळे जागृत आहेत, कार्यरत आहेत, पण ती कार्य कशासाठी आहेत तर काहीतरी उपभोगासाठी. आपल्याला हे मिळवायचं आहे म्हणून ती कार्य करत असतो आपण. तर सगळे जीव ज्या वेळेला जागृत असतात आणि कार्यरत असतात आणि ती कार्य वासनांसाठी त्यांच्या कामनांसाठी ते करत असतात, तिथे हा निद्रिस्त असतो. लक्षात आलं? तिथे हा स्थितप्रज्ञ ज्याला आत्तापर्यंत ज्याचं वर्णन केलं आहे, हा स्थितप्रज्ञ तिथे निद्रिस्त असतो. म्हणजे त्याला त्या ऐहिक उपभोगांमध्ये काहीही आकांक्षा नसते त्याबद्दलची. त्याला ते उपभोग नको असतात. तो उपभोग शून्य झालेला असतो, कारण तो शरीराला विसरला आहे, तो आत्म्यामध्ये स्थित झाला आहे आणि परमात्म्यामध्ये स्थित झालेला त्याचा आत्मा आहे. त्यामुळे त्याला हे शारीरिक उपभोग त्याला नको असतात, म्हणून त्याला निद्रिस्त म्हटलं. जसं रात्री आपण झोपतो तसा तो त्या वेळेला झोपलेला असतो की नको, मला हे काही नको, म्हणजे त्याच्याकडे तो पाहतही नाही. आणि त्याच्याबरोबर उलट त्यांनी म्हटलंय की भूतजात निदेले, म्हणजे भूतजात कधी निदेले असतात? ज्या वेळेला सगळे ऐहिक उपभोग असतात तिथे हा झोपलेला, तिथे ह्याला पहाट होतो. सगळे भूतजात जेव्हा निद्रिस्त असतात म्हणजे काय की अगदी उच्चतर जीवन, ज्याला आध्यात्मिक जीवन ज्याला म्हणायचं, ज्याला खरं पारमार्थिक जीवन म्हणायचं, तिथे त्याची पहाट झालेली असते. तिथे त्याला हवं असतं. त्याला हे जीवनातले बाकीचे उपभोग नको असतात. त्याला सगळं काय हवं असतं तर सगळं उच्चतर जीवन त्याला पाहिजे असतं. ऊर्ध्वमुखी तो झालेला आहे, त्याला उच्चतर जीवन पाहिजे असतं. तिथे त्याची पहाट झालेली असते. हां, तिथे त्याची पहाट झालेली असते म्हणजे तो जागृत असतो. जिथे सगळं हे खरं पारमार्थिक, खरं आध्यात्मिक जीवन आहे, जिथे त्याला उच्च अवस्थेला पोचायचं आहे आणि प्रयत्न करायचा आहे, तिथे तो जागृत असतो आणि तिथे तो प्रयत्न करतो. आणि त्या ठिकाणी सगळी इतर भूत मात्र झोपलेली असते. म्हणजे त्याचा दिवस आणि इतर भूतमात्रांचा दिवस, त्याची रात्र आणि इतर भूतमात्रांची रात्र ही फार वेगळी आहे. असं लक्षात आलं ना? अर्थ फार सुंदर आहे. तर तो नीट लक्षात घ्या की कशाला निदेले म्हटलंय, कशाला पाहले म्हटलंय, कशाला चेईले म्हटलंय, हे नीट आता मी शब्द सांगितले, आता तुम्ही नीट लक्षात घ्या. तोची तो निरुपाधी अर्जुना, तो स्थिर बुद्धी, तोची जाणे निरवधी मुनीश्वर. अर्जुना, तू लक्षात घे की तोच खरा स्थिर बुद्धी आहे, तोच स्थितप्रज्ञ आहे की ज्याला या जगातल्या कुठल्याही उपभोगांमध्ये काही आस्था नाही. तो जो आहे तो स्थिरबुद्धी आहे. तोची तो निरुपाधी, म्हणजे उपाधी म्हणजे प्रपंच, निरुपाधी म्हणजे ह्या प्रपंचामध्ये तो गुंतलेला नाही. निरुपाधी ह्या देहामध्ये, देहाच्या सगळ्या गरजांमध्ये, गरजा म्हणण्यापेक्षा देहाच्या सगळ्या वासनांमध्ये,
तो ह्या प्रपंचातल्या सगळ्या सुखांमध्ये तो गुंतलेला नाही, तो निरुपाधी आहे. तोची जाणे निरवधी मुनीश्वर. निरवधी म्हणजे शुद्ध. निरव ह्याचाच अर्थ शुद्ध आहे. तो धी लावला आहे कारण आधीच्या सगळ्याला निरुपाधी, स्थिर बुद्धी ह्याला जोडून घ्यायचं. हे काव्य आहे आणि म्हणून तिथे तो धी आलाय. निरव शुद्ध, तो शुद्ध मुनीश्वर आहे. तो शुद्ध मुनी आहे ज्याच्या मनामध्ये कुठल्याही उपभोगाची आकांक्षा नाही. तो शुद्ध मुनी आहे, तो खरा मुनीश्वर आहे. मुनी हां, निरव म्हणजे शुद्ध, की जिथे काही सुद्धा एवढं सुद्धा काही अशुद्धता नाही. निरव तेच ह्या ठिकाणी तोच अर्थ आहे. मुनीश्वर म्हणजे ईश्वर म्हटलंय त्याला. मुनी ईश्वर, तो ईश्वरच झालेला आहे. आणि हा जो ईश्वर तो कसा आहे हे पुढे आणखी येणार आहे. पहा, पुढे जाते आम्ही. पार्था आणिकही परी तो जाणो येईल अवधारी, जैशी अक्षोभता सागरी अखंडित. जरा 1-2 ओव्या 2-3 ओव्या एकत्र वाचते. पार्था आणिकही परी म्हणजे आणखी मी तुला एक सांगतोय पार्था. तो जाणो येईल अवधारी, तो कसा जाणायचा हे मी तुला सांगतोय, तू नीट ऐक. जैसी अक्षोभता सागरी अखंडित. जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होनी मिळत, तरी अधिक नोहे ईशत मर्यादा न संडी. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषुने जाती समजता, परी नून्य नव्हे पार्था समुद्र जैसा. इथे समुद्राची उपमा त्याला दिलेली आहे. आणि समुद्र कसा असतो तर समुद्र आपली मर्यादा सोडत नाही. आणि कशी सोडत नाही तर त्यांनी म्हटलंय की मर्यादा म्हणजे आता काही अचानक वादळांच्या परिस्थितीमध्ये किंवा समुद्राच्या आत काही वेळेला ज्वालामुखी होतात आणि त्याच्यामुळे किंवा सोसाट्याच्या वारामुळे काही वेळेला समुद्राची मर्यादा थोडी पुढे जाते, पण फार नाही. म्हणजे काही वेळेला सुनामीसारख्या घटना घडतात, नाही असं नाही, पण सर्वसाधारणपणे समुद्र आपली मर्यादा सोडत नाही. आणि सोडत नाही हे सांगण्याचं महत्त्व काय तर अनेक सरिता, सरितांचा उल्लेख केला ना, सरिता ओघ समस्त म्हणजे सगळ्या अनेक सरिता, अनेक नद्या परिपूर्ण होऊन मिळतं. म्हणजे परिपूर्ण म्हणण्यामध्ये काय आहे की काही वेळेला नद्यांना प्रचंड पूर येतात आणि खूप मोठं पाणी नद्यांमध्ये असतं. नदी आपलं पात्र सोडते, त्याचं उल्लंघन करते. अशा अनेक नद्या समुद्रामध्ये मिळत असतात. एवढं जल घेऊन त्या समुद्रामध्ये मिळत असतात, तरी अधिक नोहे ईशत मर्यादा न सांडी. म्हणजे हे सगळं झालं तरी सुद्धा समुद्र आपली मर्यादा सोडत नाही. एवढं प्रचंड पाणी सगळ्या नद्यांचं ह्याच्या वेळेला पावसाळ्याच्या काळामध्ये त्याच्या समुद्रामध्ये जात असतं, पण समुद्राची मर्यादा सर्वसाधारणपणे असते तशीच असते. न संडी, तो सोडत नाही. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषुनी जाती समजता. ग्रीष्म म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये सगळ्या नद्या, आता आपली नदी पहा की आहे का नाही कळत नाही, अशी नदीची स्थिती होते. सगळ्या शोषून जातात. परी न्यून नव्हे पार्था समुद्र जैसा. जरी सरितांचं पाणी त्याच्यामध्ये गेलं नाही ग्रीष्मकाळामध्ये, तरी समुद्राचं तेवढंच पाणी असतं. त्याची भरती ओहोटी चालू असते तशीच असते. म्हणजे त्याची मर्यादा कधी अलीकडे जात नाही, त्याची मर्यादा कधी पलीकडे जात नाही. तर असा जो समुद्र आहे त्याची उपमा ह्या स्थितप्रज्ञाला दिली आहे. आणि ती कशी दिली आहे पहा.
की आता त्याच्या पुढच्या ओव्या पाहिल्या म्हणजे ते अधिक स्पष्ट होईल. तैसी प्राप्ती वृद्धी सिद्धी तयासी क्षोभू नाही बुद्धी आणि न पवता न बाधी अधृती तया ते. म्हणजे जरी त्याला वृद्धी सिद्धी प्राप्त झाल्या, कारण तो आता खूप उच्चतर अवस्थेला गेलाय, त्याला समजा वृद्धी सिद्धी, आता ह्याचा अर्थ मी सांगितलाय, वृद्धी सिद्धी प्राप्त झाल्या, तयासी क्षोभू नाही बुद्धी, म्हणजे त्याची बुद्धी त्याच्यामुळे काही अगदी गांगरून जात नाही, क्षोभून जात नाही की वा आपल्याला काय आपलं स्थान झालेलं आहे, आपण पाहिजे ते करू शकतो, ह्याचा जो काही एक अभिमान एरवी माणसाला असतो तो अभिमान त्याच्यामध्ये काहीच नसतो. वृद्धी सिद्धी प्राप्त झाल्या, जसं समुद्रामध्ये भरपूर पाणी आलं तरी त्यांची मर्यादा, समुद्राची मर्यादा तीच, तसं ह्याला कितीही वृद्धी सिद्धी प्राप्त झाल्या तरी त्याची बुद्धी शांत स्थिर, क्षोभत नाही. क्षोभ याचा अर्थ उचंबळणं, जास्ती त्याचा मर्यादा सोडणं बुद्धीनी, विवेक सोडणं बुद्धीनी, हे कधी घडत नाही. आणि त्याच्या पुढे लिहिलंय आणि न पवता न बाधी अधृती तयाते. म्हणजे जर समजा तो खूप साधना करतोय पण त्याला वृद्धी सिद्धी प्राप्त झाल्या नाहीत. काही वेळेला असं विचारतात, लक्षात घ्या, हे नेहमी आपल्यासुद्धा साध्या माणसानं आपण लक्षात घ्यायचं आहे. काही वेळेला असं विचारतात, एवढं तुम्ही हे सगळं अध्यात्म वाचताय, तुम्हाला काही आला का अनुभव? हां, अनुभव आला का? आता नाही म्हणायला लाज वाटते. म्हणजे लाज वाटते याचा अर्थ अधृती. धृती याचा अर्थ धीर सुटतो माणसाचा. धीर, धृती म्हणजे धीर, धीर सुटतो. ती लाज वाटते ह्याच्यामुळे की तो अधीर होतो, की आपल्याला नाही झालं हे प्राप्त म्हणजे काय. तर म्हणून म्हटलंय आणि न पवता न बाधी अधृती, न बाधी अधृती तयाते, म्हणजे त्याला अधृती बाधत नाही. जशी आपल्या सामान्य माणसांना होतं ना की अरे कसं सांगायचं असं वाटतं, तर असं काही नाही. तर नाही, जरी आपल्याला काही अनुभव आला तरीसुद्धा धीर सोडायचं नाही, आपली साधना सोडायची नाही. आपण करतो ती प्रयत्न आपण सोडायचे नाही, आपण आपल्या प्रयत्नांनी पुढे पुढे जायचं. म्हणजे वृद्धी सिद्धी किंवा काही साक्षात्कार, काहीतरी असा अनुभव येणं म्हणजेच काही आपल्याला अध्यात्म साधलं असं नाही आहे. आपण त्या मार्गाने सतत पुढे जायचं आहे, आपला प्रयत्न पुढे चालू ठेवायचा आहे. सांगे सूर्याचा घरी प्रकाशू काय वातीवरी की न लविजे तरी अंधारी कोंडेल तो. म्हणजे सांग अर्जुना, सूर्याच्या घरी काय वाट लावल्यामुळे प्रकाश येतो का? वाट लावली तरच तिथे प्रकाश दिसेल असं सूर्याच्या बाबतीत घडतं का? नाही. का की न लविजे तरी अंधारी कोंडेल तो. म्हणजे नाही लावली वाट तर सूर्य आपला अंधारामध्येच राहिला, असं कधी घडतं का? तसं त्याच्या वृद्धी सिद्धी प्राप्त नाही झाल्या तरी सुद्धा तो उच्चतर अवस्थेला जातोय, त्याच्यामध्ये धीर सोडायचं नाही. देखे वृद्धी सिद्धी तयापरी आली गेली सेन करी तो विगुंतला असे अंतरी महासुखी. काय सुंदर आहे. देख वृद्धी सिद्धी तयापरी आली गेली सेन करी. सेन करी परवाच करत नाही. वृद्धी सिद्धी आल्या काय, नाही आल्या काय, गेल्या किंवा येऊन गेल्या काय, आता काही आपल्याला करता येत नाही, ही परिस्थिती आली, काय असेल ते असेल. तर वृद्धी सिद्धी आली गेली काही झालं तरी सुद्धा तो सेन करी, म्हणजे त्याची काही तो परवाच करत नाही. कारण का? तो विगुंतला असे अंतरी महासुखी. त्याच्या अंतःकरणामध्ये महासुख आहे, किती सुखात आहे तो, परमानंदामध्ये आहे. त्याला ह्या असल्या गोष्टींची पर्वा काय असणार?
बरोबर आहे. परमानंद भोगतोय तो, त्याच्या आत्म्याचा आनंद, त्याच्या तो आपलं स्थान काय आहे, आपण स्वसुख आपलं काय आहे, ह्या सगळ्या महासुखामध्ये तो विगुंतला. नुसतं गुंतला पण नाही म्हटलंय. हे अलीकडे ज्या वेळेला लावतात ना, त्याचा अर्थ विशेष असा असतो. विशेष गुंतला आहे तो, म्हणजे किती अगदी पार गुंतलाय असं आपण म्हणतो ना, पार तो गुंतलेला आहे त्याच्यामध्ये. तर विगुंतला असे अंतरी महासुखी, जो आपुलेनी पुढे जाते. जाऊ ना. जो आपुलेनी नागरपणे इंद्रभुवना ते पाबळे म्हणे, तो केवी रंजे पालिवणे भिल्लाचेनी. म्हणजे काय सुंदर पुन्हा उपमा आहे की जो आपल्या स्वतःच्या नागरपणे, म्हणजे आपल्या राजवाड्यात म्हणा, आपल्या घरात म्हणा, काही म्हणा, जसं आपल्या दृष्टीने आपण आपल्या घरात म्हणायचं आहे, ते एखादा राजवाड्यात असेल तर ऐश्वर्य संपन्न असं त्याला वाटतं. आपल्या घरामध्ये नसे ना का अगदी पूर्ण ऐश्वर्य, तरीसुद्धा आपल्याला सगळं आहे. आपल्याला हा जो भाव असतो तोच ऐश्वर्याचा भाव असतो. तर अशा प्रकारे जो आपल्या ऐश्वर्य संपन्न राजवाड्यात किंवा वैभवात जो नांदतोय, जो माणूस अशा ऐश्वर्य संपन्न वैभवामध्ये नांदतो आहे, तो माणूस इंद्रभुवनाला पाबळे म्हणे. इंद्रभुवना ते पाबळे म्हणे, म्हणजे इंद्रभुवनाला सुद्धा तो किंमत देत नाही. पाबळे म्हणजे काय काय अर्थ? तुच्छ. तुच्छच, म्हणजे तुच्छ, कमी. मला काय करायचंय, भाव काय, मला काय करायचं इंद्राचं भुवन, मी माझ्या घरामध्ये माझ्या ह्याच्यामध्ये सुखात आहे असं ज्याला वाटतं. म्हणजे हे त्याच्या आधीचं जी ओवी होती ना, तो महासुखात गुंतलेला आहे असं जे म्हटलेलं आहे ना, त्यासाठी पुढची ओवी आहे की तो त्या महासुखातच गुंतलेला आहे. तर त्यामुळे इंद्रभुवनाला सुद्धा तो तुच्छ म्हणतो, नको आहे मला, काय करायचं आहे मला, असं जो म्हणतो तो केवी रंजे पालिवणे भिल्लाचेनी. म्हणजे सांग अर्जुना, असा माणूस जो इंद्रभुवनाला सुद्धा नको म्हणतो, पालिवणे म्हणजे पाल, भिल्लाची पाल म्हणजे भिल्लाची झोपडी. पाल हा शब्द अजून सुद्धा अस्तित्वात आहे. अनेक आपण गावांमध्ये गेलो तर आमची पालं असं म्हणतात ते, म्हणजे पाल म्हणजे झोपडी. तर तसं म्हटलंय भिल्लाची झोपडी. तर जो आपल्या इंद्रभुवनाला सुद्धा नको म्हणतो, तो काय भिल्लाच्या झोपडीमध्ये रंजून म्हणजे सुखाने राहील. इंद्राचं भुवन सुद्धा ज्याला नको, त्याला भिल्लाच्या झोपडीची काय परवा. भिल्लाची झोपडी तर त्या मानाने कितीतरी कमी प्रतीची, त्याची काय त्याला परवा, ती नकोच आहे त्याला. तर तो म्हणजे खरा अर्थ या ठिकाणी तो आपल्या अंतःकरणातल्या महासुखामध्ये गुंतलेला आहे, परमानंदामध्ये आहे. जो अमृतासी ठी ठेवी, तो जैसा कांजी न सेवी, तैसा स्वसुखानुभवी न भोगी रुद्धी. जो अमृतासी ठी ठेवी म्हणजे नावं ठेवतो, अमृताला सुद्धा जो नावं ठेवतं, काय आहे त्याच्यामध्ये असं जो म्हणतो अमृताला, म्हणजे अमृत हे केवढं ह्याचं, तर अमृताला सुद्धा जो नावं ठेवतो, तो जैसा कांजी न सेवी, तो कांजी पिल का. अमृत ज्याला नकोय प्यायला, तो कांजी म्हणजे खीर नाही. खिरीलाही काही वेळेला कांजी म्हणतात, तर खीर नाही, कांजी म्हणजे जी पेज म्हणतात ना, भाताची पेज किंवा कुठल्याही धान्यावरचं जी पेज असते ती कांजी. तर त्या कांजीला तो पिईल का. ज्याला अमृत नको तो ती काय कांजी पिईल का. तैसा स्वसुखानुभवी न भोगी रुद्धी, म्हणजे जो स्वसुखानुभवामध्ये गुंतलेला आहे. स्वसुख म्हणजे मी कोण आहे, मी आत्मा आहे, मी परमात्मा आहे, ह्या सुखामध्ये जो गुंतलेला आहे, या अनुभवामध्ये जो सुखात आहे, तो न भोगी रुद्धी.
त्याला वृद्धीचा भोग नकोच असतो. त्याला वृद्धीचा भोग, सगळं बाकीचं मिळणारं वैभव, हवं ते घडणाऱ्या गोष्टी, ज्याला वृद्धी असं म्हणतात, तर ते त्याला नकोच असतं. पार्था नवल हे पाही, जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही, तेथ वृद्धी सिद्धी काही प्राकृता होती. म्हणजे पार्था, अरे लक्षात घे, नवल हे पाही म्हणजे हे तुला आश्चर्य वाटेल, पण हे असं घडतं पार्था, की जो स्वर्ग सुखाला सुद्धा तुच्छ म्हणतो, लेखनीय नाही, म्हणजे तुच्छ, लेखनीय, हां, काही नकोच आहे आपल्याला, स्वर्ग सुख सुद्धा ज्याला नको आहे, तेथ वृद्धिसिद्धी काही प्राकृता होती. प्राकृता ह्याचा अर्थ म्हणजे ती प्रत्यक्ष मिळणं, प्राकृत होणं, त्याचा अर्थ ती प्रत्यक्ष मिळणं, वृद्धिसिद्धीचा भोग मिळणं, हे त्याची काय पर्वा, असा त्याचा अर्थ. वृद्धिसिद्धींची काय त्याला पर्वा. आता फार सुंदर ओव्या आहेत, हा फारच सुंदर, अगदी IMP ह्या ओव्या, अत्यंत सुंदर ओव्या आहेत ह्या दुसऱ्या ह्याच्यातला, आणि पुढच्या सुद्धा सगळ्या ओव्या खूप महत्त्वाच्या आहेत. ऐसा आत्मबोधे, आता तुम्हाला हे सगळं समजत आलेलं आहे असं मी लक्षातच, मला असं वाटतं तुमच्या हे सगळं लक्षात येतं. ऐसा आत्मबोधे तोषला, हां, आलं ना लक्षात, की आत्मसुखामध्ये जो आनंदात आहे, जो परमानंदे पोखला, परम आनंद म्हणजे परमात्माचा अनुभव, परमात्म्याचा अनुभव सुद्धा त्याला आहे. त्याच्यामध्ये जो पोखला म्हणजे त्याचं पोषण होत आहे, त्या अनुभवामध्ये त्याच्या आत्म्याचं पोषण होत आहे. तोची स्थित प्रज्ञ भला ओळख तू, तोची स्थित प्रज्ञ भला ओळख तू, म्हणजे स्थित प्रज्ञाची व्याख्या केलेली आहे. जो आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला, तोची स्थित प्रज्ञ भला ओळख तू. तो अहंकाराते दंडुनी, हां, म्हणजे अहंकार म्हणजे मी, माझं, हे सगळं जे असतं म्हणजे जो निर्मम झालेला आहे, निरहंकार झालेला आहे. लक्षात घ्या, हे दोन्ही शब्द या ठिकाणी वापरायचे, की अहंकार दंडुनी म्हणजे जो निर्मम झाला आहे, की मी कोणीतरी एक वेगळा आहे, मला हे सुख हवं आहे, हे सगळं मी ज्या वेळेला वेगळा वाटतो त्यावेळेला ह्या गोष्टी असतात. ज्या वेळेला आपल्यातला मी हा इतर सर्वांमधल्या आत्म्यांशी एकरूप झालेला असतो आणि परमात्म्याशी एकरूप झालेला असतो. लक्षात घ्या, खूप मोठी स्थिती आहे ही, की जेव्हा आपल्या, हा जो शब्द आहे ना अहंकारात दंडुनी, त्याच्यामध्ये हा अर्थ आहे की अहंकार कधी पूर्णपणे नाहीसा होतो, की ज्या वेळेला आपल्यातला मी हा सगळ्यातल्या आत्म्यांशी, कारण सर्व भूतांमध्ये आत्मा आहे, सर्व सृष्टीमध्ये आत्मा आहे, त्या सगळ्या आत्म्यांशी एकरूप झालेला असतो. आता हे आत्म्याचं एकरूप होणं आणि आपला आत्मा वेगळा असणं वगैरे ह्या ज्या सगळ्या कल्पना आहेत ना, ह्याचं अधिक स्पष्टीकरण आपण पुढच्या भागांमध्ये पाहणार आहोत, त्यावेळी ते अधिक स्पष्ट होईल. पण ह्या ठिकाणी अहंकाराते दंडुनी म्हणताना हा अर्थ नीट लक्षात घ्या, की अहंकार पूर्ण कधी नाहीसा होतो ज्या वेळेला तो अहमच गेलेला असतो. अहम गेलाय, सगळे म्हणजेच मी म्हणजेच सगळे, आणि मी म्हणजेच परमात्मा, आणि सगळे म्हणजेच परमात्मा. सगळ्यांमध्ये ज्या वेळेला परमात्मा दिसतो ना, मग एखादा दरिद्री माणूस असो, एखादा कुठल्याही विकृत माणूस असो, वाईट माणूस असो, पण त्यांच्यामध्येही परमात्मा आहे.
हे ज्या वेळेला लक्षात येतं तर त्यावेळेला ज्या आपल्यातला मी, इतरांमधला मी आणि परमात्मा हे सगळं एक होऊन जातं. पुढे ते आणखी स्पष्ट होईल पहा. तो अहंकारात दंडुनी सकळ काम सांडोनी, ह्याचाच अर्थ माहिती आहे आता. काम, सगळ्या इच्छा सांडून टाकल्या, सोडून टाकल्या. आणि पुढचे जे शब्द आहेत ना ते तर अगदी अंडरलाईन करा आणि कायम हे लक्षात ठेवा. विचरे विश्व होऊनी विश्वा माझी, फार सुंदर शब्द आहे. विचरे विश्व होऊनी विश्वा माझी, जो सर्व जगामध्ये विचरे म्हणजे वावरतो, संचार करतो, वावरतो. विचरे म्हणजे वावरतो सगळ्या विश्वामध्ये. इतरत्र कुठेही, तो कुठल्याही ठिकाणी असो, इतर जी कोण माणसं आहेत त्या सगळ्यांमध्ये तो कसा वावरतो. विश्व होऊनी विश्वा माझी, विश्व, तो स्वतः विश्व होतो. नाही, अहम ब्रह्मास्मी तर आहेच, म्हणजे ब्रह्म म्हणजे मी, ही तर भावना आहे. पण या ठिकाणी फार एक वेगळा आणखी, विश्व म्हणजेच मी म्हणजेच विश्व, हा या ठिकाणी विश्वाचा उल्लेख आहे. ब्रह्माचा उल्लेख आत्ता ह्या ठिकाणी नाही आहे. तर म्हणून ते शब्द आपल्याला कळले पाहिजे. विचरे विश्व होऊनी विश्वा माझी, म्हणजे पूर्णपणे विश्वामध्ये मी होऊन जो वावरतो. म्हणजे मी आणि हे बाकीचं विश्व हे वेगळं नाही, सगळं एकच आहे. असं ज्या वेळेला पूर्णपणे त्याच्या मनामध्ये भाव होतो. एक हिंदीमधलं एक हे सांगते, नॉर्थ इंडियामधले, उत्तर हिंदुस्थानामध्ये रामतीर्थ म्हणून एक संत होऊन गेले, खूप मोठे संत होऊन गेले. त्यांनी एक फार सुंदर वचन सांगितलं आहे आणि जे या ठिकाणी अगदी बरोबर लागू होतं म्हणून मी सांगते की त्यांनी म्हटलं, आणि ह्याचा अर्थ समजायला किंवा त्यांच्या वचनाचाही अर्थ समजायला हे ज्ञानदेवांचे हे शब्द दोन्ही आपल्याला उपयोगी पडतं. कसं पहा, त्यांनी असं म्हटलंय, ऐसे ही अपने मजे की खातिर, नुसतं आधी ऐका, तुम्हाला लिहायचं असेल तर मग वेळ देते. ऐसे ही अपने मजे की खातिर जब गुल छोड़ दिए हमने, तब सारे जहां के गुलशन हमारे ही हो गए. हां, म्हणजे गुल ह्याचा अर्थ गुलाबाची फुलं. ही गुलाबाची फुलं माझ्या उपभोगासाठी आहे. आता आपण गुलाबाची फुलं सोडा, बाकीच्या अनेक आपल्या जीवनातल्या गोष्टी, हे सगळं आहे ना, हे माझ्यासाठी आहे, माझ्या उपभोगासाठी. ही भावना आपल्यामध्ये असते की नाही. जब अपने मजे के खातिर, म्हणजे सहजपणे, मजे के खातिर ह्याचा अर्थ मुद्दाम काहीतरी अगदी ठरवून, काहीतरी कोणीतरी आपल्याला सांगतंय ते पाळायचं निग्रह करून वगैरे, असं काही नाही. मजे के खातिर सहजपणे, जसं पिकलेलं फळ सहजपणे खाली पडतं, हां, तसं आपले मजे के खातिर सहजपणे ज्या वेळेला हे जे गुलाब होते, ज्यांचे मला उपभोग मिळाला पाहिजे असं मला आत्तापर्यंत वाटत होतं, मजे की खातिर छोड दिए, सोडूनच दिली, टाकून दिली, घ्या कोणाला हवे ते घ्या. अपने मजे के खातिर जब गुल छोड़ दिए हमने, सारे जहां के गुलशन, म्हणजे साऱ्या जगातल्या फुलबागा, गुलशन म्हणजे फुलबागा, साऱ्या जगातल्या फुलबागा माझ्याच झाल्या. म्हणजे मी आणि त्या हे काही म्हणजे उपभोगाची इच्छाच राहिली नाही ना. हां, उपभोगाची इच्छा आपल्यासाठी पाहिजे म्हणून ती फुलं तोडायची, देवाला व्हायची. किती ह्या देवाला वाहण्यासाठी इतकी ओरबडून फुलं बायका दुसऱ्यांच्या कंपाऊंडमधली काढत असतात.
थोडा वेळ होईल, पण मी याचं रमण महर्षींच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगते. रमण महर्षी पहाटेच्या वेळेला फिरायला जात असत आणि त्यांना नेहमी असं दिसत असे, काही एका ठराविक काळ, काही कुठला काय चातुर्मासाचा काळ, कुठल्या तरी काळामध्ये एक स्त्री अशी आपली ह्या जे बाहेर जी फुलं दिसतील लोकांच्या घरातली ती सगळी ओरबडून काढून, पानं तिला पाहिजे ती सगळी ओरबडून काढून आपल्या पिशवीत भरायची. हे अनेक दिवस त्यांनी पाहिलं आणि तिला एक दिवस त्यांनी थांबवलं आणि विचारलं की हे कशासाठी करतेस तू? तर ती म्हणाली, नाही हो, माझ्या देवाला, माझ्या घरी काही बाग नाही, माझ्या देवाला नको का फुलं आणि पत्री, तर म्हणून मी ही अशी घेते. तर त्यांनी तिला असं म्हटलं, देवाने तुला असं सांगितलं का की सगळ्या झाडांना दुखव पण मला फुलं पत्री वाह, असं नाही ना तुला सांगितलं? तर ती बाई खजील झाली. ती म्हणाली, नाही म्हणजे माझं काही चुकतं आहे का? कारण तिला माहिती होतं की ते कोण आहेत. तर ती माझं काही चुकतं आहे का? तर ते म्हणाले की कशाला असं करायचं? नाही देवाला फूल आणि पत्री वाहिली तरीसुद्धा देव तुझ्यावर रुष्ट होणार नाही, त्याची अशी अपेक्षा नाही त्याची ओरबडून फुलं काढावी. त्या फुलांना, त्या झाडांना तू किती दुःख देतेस ह्याचा विचार कधी तू केलास का? त्याचा विचार कर, ह्याच्या पुढे अशी वागू नको. तर ते असं असतं की हे बाकीच्यांची सुद्धा फुलं पानं ओरबडून घ्यायची वृत्ती आपली असते. तर ह्या ठिकाणी काय म्हटलंय, अपने मजे के खातिर गुल छोड़ दिए जब, सारे जहां के गुलशन हमारे ही हो गए तब. हां, रामतीर्थांनी म्हटलं सारे जहां के गुलशन हमारे हो गए. काय म्हणजे मला ते फूल काढून वास घ्यान किंवा देवाला घालणं मला गरज नाही, मला ते बघूनच मला किती आनंद होतोय. या सगळ्या विश्वातल्या लोकांचा आनंद बघून मला आनंद होतोय. हे त्याच्यामध्ये म्हणजे त्यातून काय सांगायचं की दुसऱ्याचा आनंद आपल्याला जाणवला पाहिजे, आपल्याला तो वाटला पाहिजे. तर असा त्यांच्या आनंदामध्ये त्या फुलांना हात लावून ओरबडायची गरज नाही आहे. ती फुलं मला नुसतं पाहिलं तरी मला सुख देतात. तर असं रामतीर्थांनी म्हटलेलं आहे. तर हे ते ह्या ठिकाणी आहे पहा की विचरे विश्व होनी विश्वा माझी, म्हणजे सगळं विश्व मीच आहे, मी कोणाला दुखावणार नाही, दुसऱ्याचा आनंद हा माझा आनंद आहे. विचरे विश्व होनी विश्वा माझी, फार सुंदर शब्द वापरलेले आहेत. आणि आता शेवटचं आहे श्लोक एकदम घेत होते, ओव्यास घेते. हे ब्रह्मस्थिती निस्सीम जे अनुभविता निष्काम, पातले परब्रह्म अनायासे. हां, ह्याला काय म्हटलं माहिती आहे का की ह्याला हे म्हणजे ही जी स्थिती आहे ही काय आहे, ही ब्रह्मस्थिती. तुम्ही वरती श्लोक जर पाहाल तर त्या श्लोकामध्ये पहिला शब्द आहे एषा ब्राह्मी स्थिती. हां, एषा ब्राह्मी स्थिती. गीतेमध्ये ह्याला ब्राह्मी स्थिती म्हटलंय, ज्ञानदेवानी ब्रह्मस्थिती म्हटलंय. अर्थ एकच आहे. तर ही निस्सीम ही जी अवस्था आहे की ज्या वेळेला आपण विश्व होनी विश्वा माझी राहतो, ती जी स्थिती आहे. आणि मग विश्व म्हणजेच परमात्मा, म्हणजे तुम्ही जे म्हणाला अहम ब्रह्मास्मी, हे आपोआपच त्यानंतर येतं. तर सगळं विश्व हे ब्रह्मच आहे, मी सुद्धा ब्रह्मच आहे. ही सगळी अशी ही जी मनाची अवस्था असते ही निस्सीम ब्रह्मस्थिती आहे. असं ते निस्सीम, त्याला मर्यादा नाही, अमर्याद अशी ब्रह्मस्थिती आहे, ब्राह्मी स्थिती. असंच मराठीमध्ये सुद्धा ह्याचा उल्लेख ब्राह्मी स्थिती असाच करतात. तर ही ब्राह्मी स्थिती आहे. ब्राह्मी स्थिती ह्याचा अर्थ असा की आपण ब्रह्मामध्ये पूर्णतः विलीन होऊन, आपण ह्याचा अर्थ आपला आत्मा. आता आपण आत्म्याशी
एकरूप झालेलो आहोत. तर हा जो आत्मा आहे तो आपण, ह्याचाच अर्थ आपला आत्मा ब्रह्मामध्ये पूर्णतः विलीन होणं. विलीन होणं, आपला आत्मा ब्रह्मामध्ये पूर्णतः विलीन होणं, तिथे स्थित होणं. स्थितप्रज्ञ, पुन्हा आणखी एक सांगते, ह्याचा ही जी ब्राह्मी स्थिती आहे ही म्हणजे स्थितप्रज्ञ अवस्थेची अंतिम अवस्था आहे. लक्षात आलं? स्थितप्रज्ञाची किंवा स्थितप्रज्ञ स्थितीची अंतिम अवस्था म्हणजे ब्राह्मी स्थिती, की आधी विश्व म्हणजे मी म्हणजे विश्व, आणि मग ब्रह्म, हे सगळं ब्रह्मच आहे आणि मी म्हणजे ब्रह्मच आहे. तर अशी ब्राह्मी स्थिती, हे ब्रह्मस्थिती निस्सीम, जे अनुभविता निष्काम, म्हणजे त्याचा अनुभव सुद्धा पूर्ण निष्कामपणे, पुन्हा कुठल्या भावना कामना नाहीतच, पूर्णतः ब्रह्मामध्येच विलीन आपण आपलं स्वस्वरूप ज्या वेळेला करून टाकतो. पातले परब्रह्म अनायासे, अनायासे, सहज, अनायासे, परिश्रम नाही करावे लागत. ही स्थिती एकदा आपल्याला प्राप्त झाली की मग परिश्रम करावेच लागत नाही. आपण मुळी परब्रह्मच होऊन जातो. आपण मुळी परब्रह्मच होऊन जातो. उपनिषदातलं एक विधान सांगते. काही उपनिषदांमध्ये अशा प्रकारचं विधान आलेलं आहे की ब्रह्मविद ब्रह्मैव भवति असं म्हटलेलं आहे. ब्रह्मविद, ब्रह्मविद, द पायमोड, ब्रह्मविद ब्रह्मैव भवति असं उपनिषदांमध्ये म्हटलेलं आहे. ब्रह्मविद ह्याचा अर्थ ब्रह्म जाणणं. विद, विद म्हणजे ज्ञान, ब्रह्माचं ज्ञान. ह्याचा अर्थ काय की ब्रह्म म्हणजे कोण आहे? मी ब्रह्मच आहे, मी आत्मा आहे, माझा आत्मा म्हणजे परमात्मा आहे, हे ब्रह्मज्ञान. तर ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे, ब्रह्मैव भवति, म्हणजे तो ब्रह्मच होऊन जातो. उपनिषदांमध्ये असं म्हटलंय की ब्रह्मविद ब्रह्मैव भवति, तो ब्रह्मच होऊन जातो. आणि तेच या ठिकाणी पातले परब्रह्म अनायासे, जे चिद्रूपी मिळता देहांताची व्याकुळता आड ठाको न शके चित्ता प्राज्ञा जया. म्हणजे एकदा का त्या ब्रह्मा चिद्रूप, म्हणजे आता स्वतःचं चित, म्हणजे चित ह्याचा अर्थ कायमचं, कायमचं, शाश्वत, शाश्वत असं आपल्याला जे काही आपलं रूप आहे, ब्रह्म हे शाश्वत आहे. तर त्या रूपामध्ये एकदा का आपण मिळून गेलो, ह्या चिद्रूपामध्ये, ब्रह्मामध्ये आपण पूर्णपणे एकदा का मिळून गेलो की मग देहांतीची व्याकुळता आड ठाको न शके चित्ता प्राज्ञा जया. म्हणजे देहांत त्याचा झाला असा माणूस जो आहे की जीवनामध्येच तो मुळी ब्रह्म होऊन गेला आहे, ब्रह्मामध्येच वास्तव्य करतो आहे, ब्रह्माच्या ठिकाणी त्यांनी ठाणच मांडलेला आहे, असा जो कोणी आहे तो देहांत त्याचा झाला तरी सुद्धा त्याच एकरूपतेमध्ये असणार ना. जो आधीच ब्रह्माशी एकरूप झाला तो देहांताच्या वेळी सुद्धा एकरूपता त्याची कायमच राहणार ना ब्रह्माशी. तो आधीच पोचलेला आहे, मग त्याला तो व्याकुळ कशाला होणार? एरवी जे सर्वसामान्य माणसांना मरणाची भीती वाटते, व्याकुळता येते, मरणाची भीती भयंकर वाटते. युधिष्ठिराला त्या कोणी प्रश्न केले होते, काही
कोणी? दक्षानी युधिष्ठिराला काही प्रश्न केले होते आणि त्या प्रश्नांची उत्तरं जी काही युधिष्ठिरांनी दिली होती त्याच्यात एक प्रश्न होता असा की सर्वात आश्चर्य काय आहे. तर युधिष्ठिरांनी सांगितलं की सर्वात जगातलं आश्चर्य असं की प्रत्येकाला मरण तर येतच पण तरीसुद्धा प्रत्येकजण मरणाला भीतं. हे सर्वात मोठं आश्चर्य. तर ही मरणाची भीती सामान्य माणसाच्या मनामध्ये असते. तर ह्या माणसाला देहांताची व्याकुळता कशी येईल सांगा की जो आधीच मुळी ब्रह्मच होऊन गेलाय तो ब्रह्मानंदामध्येच आहे, त्याच अनुभवामध्ये आहे. मग देह राहो अथवा जाओ हे गाण्यात म्हणणं फार सोपं आहे पण ते तिथे तो अनुभवत असतो असा माणूस की देह असला काय गेला काय त्याच्या दृष्टीने समान अवस्था असते. तर देहांतीची व्याकुळता आड ठाको न शके चित्ता म्हणजे त्याच्या चित्ताला काही हे करत नाही म्हणजे आड ठाको म्हणजे त्याला काही विरोध करत किंवा चित्ताला काही त्रास देत नाही, त्याच्या आड येत नाही. त्याचं जे चित्त तिथे आहे ब्रह्मामध्ये आहे ते तसंच राहतं. आणि असा जो आहे तो प्राज्ञा जया म्हटलंय ना, तो प्राज्ञ म्हटलंय म्हणजे प्रज्ञावंत. प्राज्ञ म्हणजे प्रज्ञावंत असा खरा तो प्रज्ञावंत असतो म्हणजे स्थितप्रज्ञ असतो. आता अगदी संपत आलं. त्याची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुनाप्रती संजय म्हणे. म्हणजे आता ह्या ठिकाणी भगवंताचं हे जे काही सांगणं आहे ते संपलेलं आहे आणि आता संजय धृतराष्ट्राला सांगतोय त्याची हे स्थिती म्हणजे ही स्थिती स्थितप्रज्ञाची आणि ब्राह्मी अवस्थेची ही स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुनाप्रती. म्हणजे बघ धृतराष्ट्रा हे स्वतः श्रीप्रती आपल्याच तोंडाने अर्जुनाला हे सांगतो आहे. ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले तेथ अर्जुने मनी म्हणतले आता आमुची या काजा आले उपपत्ती इये. म्हणजे आता अर्जुनाच्या मनात काय आलंय ते आहे ह्या ओबीमध्ये. ऐसे कृष्ण वाक्य म्हणजे आत्तापर्यंत जे काही कृष्णाने सांगितलं ते अर्जुनाने ऐकलं आणि तेथ अर्जुने मनी म्हणितले म्हणजे मनातल्या मनात म्हणतोय की आता आमुचिया काजा आले उपपत्ती इया. म्हणजे हे जे काय सगळं सांगितलंय उपपत्ती याचा अर्थ हे सगळं सांगितलेलं त्या भगवंताचं जे सगळं सांगणं आहे आमुचिया काजा आले म्हणजे मला हवं तसंच घडलं. आता असं तो का म्हणतो हे आपल्याला 3ऱ्या अध्यायामध्ये बघायचं आहे. आता फक्त एवढंच सांगते आमुचिया काजा आले म्हणजे मला हवं तसं माझ्या फायद्याचंच घडलं. हे जे काय भगवंतानी सांगितलं ना ते सगळं माझ्या फायद्याचंच झालेलं आहे. आमुचिया काजा आले जे कर्म जात आगवे येथ निराकारिले देवे. म्हणजे ह्या ठिकाणी आत्तापर्यंत जे काय सांगितलं आहे कारण एकदा उल्लेख केला ना ह्यांनी भगवंतानी की कर्म हे कनिष्ठ प्रतीचं आहे. आठवतं तुम्हाला त्यावेळेला मी सांगितलं होतं याचा अर्थ पुढे तुम्हाला जास्ती चांगला कळेल. तर एथ कर्म जाता आगवे एथ निराकारिले देवे म्हणजे ते कमी प्रतीचं असं त्यांनी देवानी म्हणून टाकलेलं आहे. तरी म्हणजे आता पुढे त्याचा विचार तरी पारुषले म्या झुंजावे म्हणून या. म्हणजे मग आता असं त्यांनी म्हटलं ना कर्म हे कमी प्रतीचं मग मला आता युद्ध करायची गरजच काय. युद्ध हे कर्मच आहे ना मला युद्ध करायची गरजच काय. पारुषले म्हणजे आता ते सगळं त्याचं पहिलं सांगणं होतं त्याला काही अर्थच राहिला नाही. ते निस्सत्व झालं पारुषलं शिळं झालं सगळं ते. आता पारुषले म्या झुंजावे म्हणून या. ऐसा श्री अच्युताची या बोला श्री धनुर्धरू वाईला. आता प्रश्न करील
भला आशंकोनिया, म्हणजे अच्युताच्या ह्या सांगण्यानी आता धनुर्धर अर्जुनाला उवाईला, म्हणजे त्याला हवं तसं घडलेलं आहे असं वाटलंय, त्याच्या मनामध्ये हा भाव निर्माण झालाय. आता तो प्रश्न करील भला आशंकोनिया, म्हणजे त्याच्या आता मनामध्ये एक शंका निर्माण झाली आहे की मग मला कशाला कर्म करायला पाहिजे. तर ही शंका निर्माण झाली आहे आणि ती शंका तो आता पुढे प्रश्नामध्ये विचारणार आहे. तो प्रसंगू असे नागरू जो सकळ धर्मासी आगरू की विवेकामृत सागरू प्रांतहीनू, म्हणजे तो जो प्रसंग आहे पुढे त्यांनी प्रश्न विचारायचा आणि मग भगवंतांनी उत्तर द्यायचं. हा जो प्रसंग आहे तो सगळ्या धर्माचं आगर आहे. नागरू म्हणजे अत्यंत उत्तम अत्यंत उत्तम आहे तो सगळा प्रसंग. म्हणजे आता पुढे 3ऱ्या 4थ्या अध्यायात जे आपण पाहणार आहोत उत्तम प्रसंग आहे, जो सकळ धर्मासी आगरू, सगळ्या धर्माचा आगर आहे, साठा आहे. विवेकामृताचा सागरू आहे, विवेकामृताचा समुद्र आहे. प्रांतहीनू म्हणजे अमर्याद, प्रांतहीनू म्हणजे अमर्याद. जो आपण सर्वज्ञ नाथू निरूपिता होईल श्री अनंतू, तो ज्ञानदेवो सांगेल मातू निवृत्ती दासू. हे सर्वज्ञ नाथ श्री अनंत त्याचं निरूपण करतील, त्याच्या शंकेच्या बद्दल, त्याच्या प्रश्नानंतर ते काही निरूपण करतील आणि ते जे काही निरूपण करतील ते निवृत्तीदास ज्ञानदेव पुढच्या अध्यायामध्ये सांगणार आहेत. आपण ऐकूया. थोडा वेळ जास्ती घेतला, तुम्ही तर कमी करा म्हणत होता, पण नाही, हे असं सोडता येत नाही, आता आपल्याला बसायला. आता विश्वास